नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर हे बघा आमचं गाव आहे. गावाला मी आलेलो आहे आणि गावाच्या शेजारूनच ट्रेन गेलेली आहे. ट्रेनची पटरी आहे. तर ट्रेनची पटरी पहिल्यांदा आता अगोदर सिंगल होती, आता डबल लाईन पडलेली आहे. तर तुम्ही बघू शकता डबल लाईनचं काम पूर्ण झालेलं आहे आणि सर्व दोन्ही साईडला इलेक्ट्रिक पॅनेल उभे केलेले आहेत. आता इलेक्ट्रिकवरती ट्रेन चालते ह्या साईडला पण, सातारा साईडला. तर तुम्हाला बघू शकता की किती छान नजारा दिसतोय. तुम्हाला आमच्या गावचं लोकेशन आणि सर्व ठिकाण दाखवतो. आपण पुढं गेलो की आपल्याला एक पूल लागतो. एक जुना पूल आहे आणि आत्ता एक नवीन बांधलेला. आपल्या गावाच्या शेजारी एक ओढा आहे. ओढ्याच्यावरती तो पूल आहे. त्या पुलाकडे गेल्यानंतर खूप छान वाटतं. झाडी जास्त आहेत आणि फ्रेश वातावरण, म्हणजे ओढ्याला कायम पाणी असतं. तुम्ही आता तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो, मग बघू शकता तुम्ही. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येईल तुम्हाला बघा. आम्ही लहान असताना खूप यायचो इकडं. ह्या ओढ्यात आंघोळीला यायचो. इकडं आंबे वगैरे काढायला खूप येणं जाणं असायचं लहानपणी. पण जसं बाहेर आल्यानंतर आता सर्व बंद झालेलं आहे आणि अशा म्हणजे गोष्टींना किंवा कुठं जायला फिरायला वेळ भेटत नाही आणि जमत नाही, त्यामुळं नाही जाता येत. बघू शकता तुम्ही मित्रांनो, पक्ष्यांचा किलबिलाट तुम्हाला ऐकू येत असेल. किती छान वाटते बघा. थोडं अंतर राहिलेलं आहे, तुम्हाला दाखवतो मी. हा समोर तुम्हाला थुरोबाचा डोंगर दिसत असेल. आम्ही त्याला थुरोबाचा डोंगर म्हणतो, तारगाव फाटा. मित्रांनो बघा किती छान नजारा आहे. किती छान वाटते, फ्रेश वाटते. गावाला आल्यानंतर खूप छान वाटतं. पक्ष्यांचा आवाज येतोय. तुम्हाला पूल दिसला असेल, हा नवीन पूल आहे. तुम्हाला जुना पूल दाखवतो. हा बघा जुना पूल आहे. थोडं तुम्हाला आता जवळून दाखवतो. थोडं घाबरण्यासारखं असतं ठिकाण आहे ते, पण आम्ही लहानपणापासून इथे असल्यामुळं काय वाटत नाही. बघू शकता तुम्ही किती छान वाटते, कसं दिसते नक्की कमेंट करून सांगा. झाडं वगैरे भरपूर आहेत. लोकेशन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. खूप छान वाटतं ह्या ठिकाणी आल्यानंतर. हा नवीन पूल आहे. चला तर मग आता आपण जाऊया घरी. किती झाड आहेत बघा. हा जुना पूल आहे बघा. या पुलावरून किती वेळा तरी आम्ही ह्या साईडहून त्या साईडलाच गेलेलो आहे. मधून चालत जायचो. खूप भीती वाटते जायला. लहानपणी आम्ही खूप घाबरायचो.
कसा दिसतोय नजारा नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करत जावा, व्हिडिओ शेअर करत जावा. कसा पक्ष्यांचा आवाज येतोय. हा नवीन पूल झालेला आहे आत्ता. पहिली सिंगल लाईन होती, आता डबल लाईन पडलेली आहे. गावाला खूप घासून म्हणजे जवळून गेली गावापासून ट्रेन. नमस्कार, चला तर मग बाय.